वसमत आणि कळमनुरी या दोन तालुक्याच्या सीमेवरील 2 ते 3 किलोमीटरच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। याच रस्त्यावरून शेतकरी, शाळकरी, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक आणि व्यापारी ये-जा करत असतात। अनेकांना या खड्ड्यांचा अंदाज न लागल्याने खड्ड्यात पडून दुखापत झाली आहे। लोकप्रतिनिधी वारंवार भेटून विनंती अर्ज करूनही दोन तालुक्यांच्या आमदारांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। 14 ऑगस्ट पर्यंत रस्ता दुरुस्त न झाल्यास 15 ऑगस्टला भव्य रास्ता रोको करणार असल्याचा इशारा शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। हिंगोली जिल्ह्यातल्या चोंडी आंबा ते डोंगरकडा परिसरापर्यंत जाणारा जो हे रस्ता आहे साधारणतः 20 किलोमीटरचा रस्ता आहे आणि अनेक भागात ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे जे आहे ते ये जा करणाऱ्या शेतकरी असेल, विद्यार्थी असतील, नागरिक असतील, अनेकांना या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागते। खरं म्हणजे याच तालुक्यामध्ये 2 कारखाने देखील आहेत, साखर कारखाने, आणि याच साखर कारखान्या परिसरात जाणाऱ्या शेतकऱ्यांना देखील ये जा करण्यासाठी अनेक त्रास देखील सहन करावा लागते। आणि म्हणून बागलपार्टी परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदनही दिले प्रशासनाला, आमदारांना देखील निवेदन दिले, परंतु या रस्त्याकडे दोनही आमदारांचे खरं म्हणजे कळमनुरीचे आमदार आणि वसमतचे आमदार या दोघांचंही या रस्त्यावर दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी नागरिक बोलतायत। आणि म्हणून येत्या 15 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन देखील करणार असल्याचा इशारा या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेला आहे। जर तात्काळ रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा या ग्रामस्थांनी केलेला आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। रस्ता खूप खराब झालाय, माल नेता येणं, आम्हाला रोजच्या रोज जाता येणं झाले, खड्डे उडाले झाले। त्या दिवशी मी पळडे गाडीहून, रस्ता खूप खराब झालाय। तर अशी मागणी आहे की रस्ता दुरुस्त करावा। आमची कंबर हे व्हायली, दुखायली रोज जाणं येणं करून। गेल्या अनेक वर्षापासूनची आमची ही मागणी आहे। हा रस्ता तात्काळ आपण दुरुस्त करावा, बांधकाम करावा, अन्यथा येणाऱ्या 14 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला ऑलरेडी अल्टिमेटम दिलेला आहे। जर हा रस्ता दुरुस्त केला नाही किंवा या रस्त्याची जर काम सुरुवात नाही केलं तर येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला आम्ही या ठिकाणी जोरदार असं रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। आम्ही वेगळ्या घटकातले माणसं आहात म्हणून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करतात काय, की ही भावना आज माझ्या या मतातून मी व्यक्त करतो।